आवडेल का? नाही. गरमीच्या दिवसामध्ये कूलर लावलं की हा असं बरं वाटतं. म्हणजेच इंद्रियांना अनुकूल ते सुख आणि इंद्रियांना प्रतिकूल ते दुःख. मग सुख दुःखाला कारणीभूत कोण आहे? तर आपलं कर्म. मग माझं कर्म काय आहे याच्याकडे प्रत्येक वेळेस बारकाईने लक्ष द्यायचं. प्रत्येक कर्म हे फलदायीच असतं. आपल्याला वाटतं मी एवढं केलं काहीच झालं नाही, काय फरक पडतो, देवाचा आजच्या दिवस नाही जप केला काय फरक पडायला, असं नसतं. प्रत्येक कर्म हे फल देणारं असतं. काही कर्माचं फल हे त्या क्षणाला मिळतं, तर काही कर्माचं फल काही कालावधीनंतर मिळतं, तर काही कर्माचं फल हे काही जन्मानंतर मिळत असतं. आपल्या अगदी आवडीचा एक दृष्टांत सांगते. आम्हाला असं वाटतं की माझ्या बाबतीतच असं का? कुणाला वाटत नाही बरं? असं हात वर करा. प्रत्येकाला वाटतं माझ्याच बाबतीत असं का? तर हे माझ्या बाबतीतल्या असं काला मीच जबाबदार आहे हे जेव्हा समजतं तेव्हा दुःख होत नाही. एक सासूबाई, पोराचं लग्न झालं, खूप हौशीने सगळ्या गोष्टी केल्या, सुनेचं खूप कौतुक करायला लागली. नव्याचे 9 दिवस झाले आणि त्याच्यानंतर सुनेने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आता कलियुगामध्ये हेच आहे, वेगळं काहीच नाहीये. आता ही सासू बिचारी राब 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 राबायची आणि ती सून बोलून 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 त्रास 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 द्यायची. एके दिवशी खूप दुःखी झाली. म्हणे असं का बरं? म्हणे मी एवढं करते हिच्यासाठी, मी पैसा अडका खर्च केला, मी हिला जे पाहिजे ते देते, जसं म्हणती तसं करते, पण मला एवढा त्रास का होतो? साधूंकडे गेली. एका साधूंना म्हणे अहो मी कधी वाईट वागले नाही, मी कधी त्रास दिला नाही, कधी हे नाही ते नाही, मी कौतुक करते, पण माझी सून मला इतका का त्रास देते? त्यावेळेस साधूंनी तिच्या म्हणजे सासूच्या आज्ञाचक्रावर बोट ठेवलं. हे इथे जे आहे ना आपलं, हे आज्ञाचक्र आहे. या आज्ञाचक्रावर बोट ठेवलं, असं प्रेस केलं, दाबलं, तिला डोळे बंद करायला लावले आणि या सासूला तिचा मागचा जन्म दाखवला. आता मागच्या जन्मामध्ये काय झालेलं होतं? एक गाढव होता, त्याच्या पाठीला जखम झालेली होती. एक कावळा यायचा, त्या पाठीवरच्या जखमेचे लचके तोडायचा. प्रत्येक वेळेला यायचा, ते लचके तोडायचं त्या जखमेचे, त्या गाढवाला विव्हळायचं शरीर त्याचं. पण आता ते नीच योनीमध्ये होता, त्याला काही मारता येत नव्हतं, ओरडता येत नव्हतं, व्यक्त होता येत नव्हतं. आता एके दिवशी तो कावळा असाच पाठीवर बसला आणि हा गाढव ते